मी विजय पंढरीनाथ महाजन, प्रदेश प्रतिनिधी, महाराष्ट्र काँग्रेस मुंबई। त्याचबरोबर मी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी पण आहे। मी 1985 पासून म्हणजे NSUI ही काँग्रेसची संघटना, ही या संघटनेपासून योग काँग्रेसपासून ऑर्डर काँग्रेसपासून आजपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला काँग्रेस पक्षाने काय दिलं किंवा नाही दिलं मी त्या भागात काही जाणार नाही किंवा त्या खोलात पण मला काही करायचं नाही आहे। परंतु मी काल दिनांक 1 तारखेला 1/9/2025ला मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या आणि पदांचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे आणि तो वरिष्ठांनी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आणि जळगाव जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेत्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांनी विनंती केलेली आहे। त्यांचे मला बरेच फोनसुद्धा झाले की आपण हा निर्णय का घेतला, परंतु मी आता तो निर्णय बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। तर माझा राजीनामा हा जवळजवळ मंजूर झालेला आहे। आता येत्या काळामध्ये कोणत्या पक्षामध्ये जायचा हा संभ्रम जरी असला, परंतु मला ज्या पक्षामध्ये मान सन्मान मिळेल, मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, परंतु मला आणि माझ्या माळी समाजाला आणि माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला जो प्रतिसाद देईल अशा पक्षामध्ये मी जाण्याचा निर्णय जवळजवळ घेतलेला आहे। परंतु तरी देखील त्यांना जर माझ्या कामाची जर दखल होत नसेल किंवा त्यांना माझी आवश्यकता भासत नसेल, तर मी आजपर्यंत जो 35 वर्षाचा माझा लढा आहे काँग्रेस पक्षाचा, तसाच लढा मी सामाजिक कार्यक्रमांमधून एक सामाजिक काम म्हणून मी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी करणार आहे। राहिला आता येत्या काळामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला जे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला जोडून जे लोक माझ्यासोबत येतील त्यांना मी अहोरात्र मदत करून मी त्यांना जास्तीत जास्त या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। एवढंच मी या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।